नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी ही पालकचं वरण म्हणा किंवा पालकची आमटी म्हणा। त्यासाठी मी इथे ठेवलेला आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही तूर डाळ जशी शिजवता त्या अकॉर्डिंग पाणी ठेवा। पाणी ठेवलेलं आहे, पाणी गरम होत आहे माझं। यातच मी ऍड करणार आहे मीठ, थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे एक पाऊण चमचा मीठ टाकलेला आहे। पुढं अर्धा चमचा हळद टाकते मी। हळद ही अँटीबायोटिक असते, त्यामुळे मी डाळ शिजवते वेळेसच हळदीला यूज करते, नंतर यूज करत नाही। काही जण जेव्हा आपण शिजवतो डाळ त्यावेळेस हळद टाकून घोटतात त्याला, पण मी तसं करत नाही। यात जाईल 5-6 थेंब तेल आपलं, आणि त्यात जाईल परत आपली ही 1 वाटी तूर डाळ। पाणी माझं गरम झालेलं आहे। काही तूर डाळी शिजत नाहीत थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर, माझी शिजते, तरी मी कोमट पाण्यामध्ये टाकल्यानंतर लवकर तूर डाळ शिजते। इथे मी पालक घेतलेली आहे, स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। आता याला कट करून मी कुकरमध्ये या डाळीमध्ये मिक्स करणार आहे। तर ही पालक घेऊन मी कट करते याला। खूप छान टेस्टी लागते हे। तुम्ही भातासोबत खावा किंवा बाजरीच्या भाकरी, सहसा आता थंडी चालू आहे, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भाकरीसोबत, किंवा ज्यांना कोरडं नाही खायची सवय आणि आपण म्हणजे पाणी जर पातळच बनवलोय, दुसरी एक भाजी बनवलो नाही, तर हे चुरून खाण्यासाठी पण छान आहे। तर यामध्ये आता पालक ॲड करणार आहोत आपण। ही आपली चिरलेली पालक ॲड करते मी यामध्ये। जर आजारी असाल वगैरे तर एकदम तोंडाला अशी चव येऊन जाते, किंवा काही तिखट असं झमझमीत खावं वाटलं तरी ही आमटी यूज करू शकता तुम्ही। एकदम टेस्ट आहे आणि खूप छान लागते। तर इथे मी 1 वाटी डाळीसाठी 300 ते 400 ग्रॅम पालक घेतलेली आहे। तुम्ही पालक जास्तही ॲड करू शकता। काही जणांना फक्त पालक आवडते, फक्त लहान चिरून टाका, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल आणि मस्त एकजीव होईल त्यामध्ये। काही जणांना हिरवी मिरची पण, बरेच जण हिरवी मिरची ॲड करतात। जर तुम्हाला हवी असेल तर यामध्ये हिरव्या मिरचीचे 2-4 तुकडे जरी टाकलात तरी चालेल। आता हे आपली पालक टाकून झालेली आहे, त्याला मी बंद करते। याला आता आपण 4 ते 5 शिट्या येऊ देऊ, म्हणजे मस्त गाढा असं आपली ही पालक आणि डाळ शिजून निघेल। तर 5 शिट्या झाल्यानंतर आपण याला ओपन करून पुढची कृती करू। चला तर मग फ्रेंड्स, आपली ही डाळ शिजलेली आहे, म्हणजे पालक घालून आपण शिजवलं होतं, मस्त छान शिजलेली आहे। 4 ते 5 शिट्या याच्या मी घेतलेल्या आहेत। आता ही माझ्याकडे रवी आहे, रवीने मी याला घोटून घेणार आहे असं। यातली थोडंसं वरण मी मुलांसाठी काढते सपक, तेही दाखवते कसं बनवते ती। जास्त काही त्याला तामछाम पण नाही। आपलं घोटून पण झालेलं आहे, छान असं डाळ ही शिजलेली पण आहे, पालक पण एकदम मस्त मऊ झालेली आहे। तर याला मी मीठ हळद आधीच आपण वापरलेलं होतं, त्यामुळं आता मीठ हळद परत यूज करणार नाही। हे जे आहे त्यात मी मुलांसाठी काढते। हे मुलांसाठी काढलेलं आहे एका साईडला। आता आपलं जे तिखट बनवणार आहोत आपण आमटी, ती बनवूया। त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम होतोय।
पॅन गरम होतोय। पॅन गरम झाल्यानंतर फारसं मी काही घेतलेलं नाही याला तडका देण्यासाठी। इथे घेतलेलं आहे आलं लसूणचं पेस्ट आहे, कढीपत्ता, टोमॅटो जर तुम्ही पालकमध्ये यूज करत नसाल तर स्किप करा। यामध्ये मसाले आहेत, एकदम पाव चमचा मी मीठ घेतलेला आहे कारण थोडंसं कमी पडेल। हा गोडाचा मसाला किंवा काळा मसाला किंवा काळं तिखटी म्हणलं जातं। 1 चमचा, तुम्हाला जसं आवडेल तिखट जितकं पाहिजे तितकं तुम्ही कमी जास्त करू शकता। लाल तिखट घेतलेला आहे आणि यात आहे धनिया पावडर 1 चम्मच आणि 1 चम्मच चिकन मसाला, हे सगळं मिक्स आहे यात। तर परत एक वेळ सांगते, यात आहे लाल तिखट, काळं तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच चिकन मसाला, बाकी यात काहीच मसाला नाही। हवा असेल तर थोडंसं गरम मसाला तुम्ही यूज करू शकता आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर आपलं पॅन गरम झालेलं आहे, त्यात आपण तेल घालून घेऊ। मुलांसाठी पण यातच तडका बनवते त्यामुळे मी 2 पळी तेल यूज करते। खूप छान चमचमीत ही आमटी किंवा वरण आपलं होणार आहे। काही ठिकाणी पालकचं वरण बोलतात, काही ठिकाणी आमटी बोलतात। तर तेल ही आपलं पाठवलं गेलं गरम होतंय। यात जाईल आता आपले जिरे आणि मोहरी। तेल आपलं गरम झालेलं आहे, यात जिरे मोहरी गेलेले आहेत। जिरे मोहरी सोबत जाईल आपलं, गॅस फ्लेम लहान करायचा आहे। आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यात परत जाईल आपलं टोमॅटो टाकल्यानंतर 1-2 ते 3 मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। आता यातलंच थोडंसं हे बघा, हे जे तडका मारलेला आहे ते मी या मुलांच्या आमटीमध्ये किंवा वरणामध्ये टाकते आणि याला मिक्स करून ठेवायचं आणि गरम करायचं। झालं मुलांची आमटी। आता आपली जी बनवतोय आपण त्यासाठी टोमॅटो फ्राय झालेले आहेत। आता हा जो मसाला आहे तो मी यात यूज करते आणि याला तेलामध्ये 1 मिनिट फ्राय होऊ द्यायचं आहे। लक्षात ठेवा, याला एक तर चमचा हलवा किंवा एकदम लहान करा, मसाला हा जळला नाही पाहिजे। तर मसाला पण छान फ्राय झालेला आहे। आता हे जाईल आपलं हे वरण। असेल तर तुमच्याकडे कोथिंबीर टाका, नसेल तर स्किप करा। थोडंसं पाणी याच कुकरमध्ये मी घेतलेलं आहे आणि त्याच्यात यूज करते। याला हलवून घेऊ, छान असं मिक्स करू व्यवस्थित आणि 1-2 मिनिटासाठी उकळी येऊ देऊ। तर आपली आमटी ही उकळून तयार झालेली आहे, मस्त छान दिसते। तुम्हाला आणखीन जर तेल हवा असेल वरती तर हे हळूहळू तेल सुटलं जातं थोड्या वेळाने। आता जस्ट उकळलेलं आहे त्यामुळं याला जास्त तेल आलेलं नाही, हे बघा येते साईडनी। जास्त जर तेल आवडत असेल कोणाला तर थोडंसं जे तडका पॅन असतं त्यामध्ये तेल घ्या, त्यात थोडंसं तिखट टाका आणि याच्यावरती सोडून द्या, म्हणजे एकदम तर्री येईल त्याला। तर एकदम मस्त अशी ही आपली आमटी तयार झालेली आहे। करून पहा अशा पद्धतीने। आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।